महाराष्ट्र विधानसभेमध्ये धर्मांतर कायद्याच्या अनुषंगाने चर्चा सुरू आहेत. नवीन विधेयकाने नवीन कायदा करण्याचा सरकारने प्रयत्न चालवलेला आहे. खरं तर भारताचं संविधान जर आपण वाचलं तर त्याच्यामध्ये अनेक गोष्टी त्या ठिकाणी व्यक्ती स्वातंत्र्याशी निगडीत आहेत. राज्यघटनेने नागरिकांना दिलेले अधिकार या कायद्यामुळे आपण पायदळी तुडवणार आहात की हिंदू मुस्लिम ही जी काही धार्मिक तेढ निर्माण करण्याची तुमची प्रक्रिया नेहमीची चालू असते, ज्याच्यामध्ये तुम्ही काही आमदार त्याच्यामध्ये सोडलेले आहेत, आरएसएस परिवारातल्या काही संघटना त्याच्यामध्ये आहेत, संभाजी भिडे सारखे धारकरी त्या ठिकाणी आहेत, आणि या सगळ्यांच्या माध्यमातून तुम्ही हिंदू मुस्लिम दरी पसरवता. जे भारतीय जनता पार्टीचे 4 आमदार आहेत सध्या, ते दररोज फक्त मुस्लिम द्वेषावर काम करतायत, दररोज काम करतायत. त्याच्यामध्ये आमदार नितेश राणे असतील, आमदार महेश लांडगे, गोपीचंद पडळकर, आमदार संग्राम जगताप, हे 4 आमदार आणि इतर काही संघटना ह्या दररोज हिंदू मुस्लिम करतायत. भारताचं संविधान पायदळी तुडवतायत. धर्मांतर बंदी कायदा संविधानात आहेच, हे सगळं व्यक्ती स्वातंत्र्य आहे, अनेक जुने कायदे आहेत. तुम्ही कुठलंही धर्मांतर बळजबरीने होत नाही. खरं तर तुम्हाला जर का धर्मांतर बंदी कायदा आणायचाच असेल तर पूर्वलक्षी प्रभावाने तुम्ही लागू करणार का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना का धर्मांतर करावं लागलं याचा कधी शोध घेणार आहात का? धर्मांतर जी झाली इतिहासामध्ये ती केवळ धर्मातील कुणी धर्ममार्तंड असतील त्यांच्या वर्णवर्चस्ववादी प्रवृत्तीला कंटाळून, त्यांच्या भेदाभेद वृत्तीला कंटाळून धर्मांतर झालेली आहेत, हे लक्षात घ्या. त्यामुळं धर्मांतरबंदी कायदा आणून कुठेतरी तुम्हाला हिंदुत्वाचं राजकारण करायचं आहे. हिंदुत्वाच्या राजकारणासाठी तुम्ही नको ते कायदे आणताय. इकडे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, महिलांचे प्रश्न आहेत, त्याच्यावर मात्र तुम्ही बोलत नाही. हे जे 4 आमदार आहेत हे मात्र आरोपी जिथे जिथे एखाद्या घटनेमध्ये मुस्लिम असेल तिथे मात्र हे आक्रोश करतात. पण मात्र प्रत्येक पोलीस स्टेशनचा जर आपण आढावा घेतला तर जवळपास 80-90% गुन्हे आणि त्याच्यातले आरोपी जर आपण शोधले तर हे हिंदूच असतात. तेव्हा मात्र हे आमदार आणि बजरंग दल किंवा धारकरी मंडळी सर्व मुख गिळून गप्प बसतात. तिथे हे आमदार आक्रोश करत नाहीत. फक्त कुठल्या घटनेमध्ये आरोपी मुस्लिम आहे याच्या रोज शोधात असतात. स्वधर्मीय आरोपी किंवा स्वजातीचा आरोपी असेल तर त्याला सोडून द्यायचा, ही यांची प्रवृत्ती आहे. केवळ हिंदू मुस्लिम तेढ वाढवायचा. जगण्याच्या दररोजच्या प्रश्नावर, मग विद्यार्थ्यांचे प्रश्न, महिलांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, हे सगळे प्रश्न, महागाईसारखे प्रश्न असतील, या सर्व प्रश्नांना दुर्लक्षित करण्यासाठी हे नको ते प्रश्न पुढे आणून धार्मिक तेढ निर्माण करून समाजाची घडी विस्कटवतात, महाराष्ट्र धर्माची घडी विस्कटवतात, संविधानाला पायदळी तोडवतात.